मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण खूप दिवसापासून गेल्या या ठिकाणी 3 ते 4 महिन्यापासून किंवा 5 महिन्यापासून आपण या ठिकाणी फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे या ठिकाणी पेपर कधी होतील याची वाट बघत होतो आणि सिंपली या ठिकाणी आज या ठिकाणी जे फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे त्याचं परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये आपण बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही ऑन करा. आणि आता परीक्षेसाठी तुम्हाला वेळ खूपच कमी आहे, नोट्स एकदम चांगल्या प्रकारे भेटणार आहे, पुढे संपूर्ण माहिती सांगणार आहे, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर मित्रांनो, बघू शकता महाराष्ट्र शासन गृह विभाग न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई, तर या ठिकाणी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मुंबई येथे त्यांनी येथून हे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे, फेक नाही, लक्षात घ्यायचं आहे. बघू शकता 26/8/2024 त्यांनी हे परिपत्रक तयार केलेले आहे, परंतु आज 30 तारखेला त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे. तर प्रसिद्ध पत्रक विषय परीक्षेच्या आयोजनाबाबत काय दिलेले आहे? न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य गट क या संवर्गातील पदांची सरळ सेवा भरती जाहिरात क्रमांक 1 सन 2024 असे देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट तुम्ही बघू शकता, न्याय सहाय्यक प्रयोगशाळा वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या अधीनस्थ गट क या संवर्गातील पदांच्या सरळ सेवा भरतीसाठी जाहिरात क्रमांक 1 सन 2024 बघू शकता कधी 5/2/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. म्हणजे 5 फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात आलेली होती. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे जवळजवळ 6 महिन्यानंतर हे पेपर होत आहेत. बघू शकता प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्या जाहिरातीस अनुसरून गट क संवर्गातील पदांसाठी दिनांक कधी होणार आहे परीक्षा बघू शकता, 19 सप्टेंबर, 20 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबर 2024 रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तुमचे पेपर 19 सप्टेंबर, 20 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबर या दिवशी होणार आहेत. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेगवेगळे जे पदांसाठी आपण अप्लाय केलं आहे. समजा या ठिकाणी व्यवस्थापक गट क त्यांचा हा अभ्यासक्रम आहे. बघू शकता प्रश्नसंख्या ही अशा प्रकारे देण्यात आलेली आहे. या सर्व नोट्स, त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे पद म्हणजे कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क याच्यासाठी अभ्यासक्रम काय आहे तुम्ही बघू शकता. हे या ठिकाणी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, त्याच्यानंतर हे सामान्य ज्ञान, हे 15-15 मार्काला, 15 संख्या 15-15 आणि त्याच्यानंतर जे तांत्रिक प्रश्न आहे बुद्धिमत्ता 15 आणि जे तांत्रिक प्रश्न आहे ते 40 प्रश्न असणार आहे. आणि या सर्व तांत्रिक विषयांसह सर्व नोट्स तुम्हाला या ठिकाणी आपल्याला भेटणार आहेत सर्व पदांच्या. आता वैज्ञानिक सहाय्यक बघू शकता, वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गट क हे देखील तोच अभ्यासक्रम आहे. तांत्रिक प्रश्न 40 मार्काला, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता 15 मार्कला, सामान्य ज्ञान 15 मार्काला, त्याच्यानंतर इंग्रजी 15 मार्कला आणि त्याच्यानंतर मराठी व्याकरण 15 मार्काला. अशा प्रकारचा जो अभ्यासक्रम आहे, सर्व नोट्स तुम्हाला कशा प्रकारे भेटतील आता मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. एका मिनिटामध्ये सांगणार आहे डिटेल्समध्ये. सर्व नोट्स म्हणजे 4ही विषयांच्या मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता सोबतच जे तांत्रिक प्रश्न 40 तुम्हाला विचारले जाणार आहे 10वीच्या विज्ञानाचे, ते या ठिकाणी घेण्यासाठी सर्व नोट्स तुम्हाला भेटणार आहे PDF स्वरूपामध्ये. बघू शकता 91 39 64 31 99 बघू शकता. नंबर 91 39 64 31 99 हा नंबर दिलेला आहे. या नंबरवरती ऑफरमध्ये फक्त या ठिकाणी बघू शकता 149चं पेमेंट करायचं आहे. त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे आणि फॉरेन्सिक लॅबच्या नोट्स मागायच्या आहे. बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्ही पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हाला नोट्स भेटून जातील. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.